श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आयुष्यात एकटे पडला असाल किंवा तुम्हाला खूप हरल्यासारखे वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. भक्तांनो, स्वामींचे संदेश तर प्रेरणा देणारे असतातच, पण मित्रांनो, स्वामींचे आज जे संदेश मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला खूप काही शिकवून जातील. भक्तांनो, स्वामींचे संदेश तुम्ही ऐकले तर कोणत्याही कामात तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात स्वामी संदेशांना. स्वामी म्हणतात, एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नका, पण एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. स्वामी म्हणतात, आता स्वतःसाठी जग. खूप झालं दुसऱ्यांचा विचार करणं, आता फक्त स्वतःचा विचार कर. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. माणसाने जास्त प्रामाणिक नसावे, कारण जशी सरळ झाडे आधी तोडली जातात तशीच प्रामाणिक माणसं आधी तोडली जातात. मित्रांनो, या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटे असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फक्त स्वामीच असतात. भक्तांनो, तुमची खरी श्रद्धा असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं, पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो. स्वामी म्हणतात, खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा माणसं. मित्रांनो, ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. नातं तोडणं सोपं आहे, ते पुन्हा जोडणं अवघड असतं. माझे स्वामी म्हणतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याची शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. स्वामी, कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंतही मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा, सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेव जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.